जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 10वा चळाचळ निरूपण नाम श्रीराम समर्थ। सर्व जगाला व्यापून असणाऱ्या जगज्योतीचा बोध प्रचिती रूपानं कसा घ्यायचा याचं सविस्तर चिंतन, याचा सविस्तर अभ्यास गेल्या काही समासांमधून आपण करत आहोत। मागच्या म्हणजे पुरुष प्रकृती नाम समासात समर्थांनी आपल्याला मूळ मायेचे 2 सूक्ष्म विभाग समजावून दिलेले आहेत। जाणीव म्हणजे पुरुष आणि त्याची शक्ती म्हणजे प्रकृती, हेच ते 2 विभाग आहेत। शक्तीमुळं विविध रूपांच्या गुणांच्या अनंत वस्तू जीव निर्माण होतात। अशा प्रत्येक वस्तूंच्या अंतरंगात तो पुरुष अर्थातच शिव अनुस्यूतपणे वस्ती करून असतो। प्रकृतीनं वस्तू किंवा जीव निर्माण केला आणि त्यात पुरुष म्हणजेच शिव नाही असं होऊच शकत नाही। जाणीवेचं हे गूढ रहस्य संतांच्या चारित्र्यातून सहजपणे लक्षात येतं। संत कबीर नित्य नामस्मरण करायचेच, पण बऱ्याच वेळा वस्तूंच्या नावा अगोदर राम लावून तो शब्द ते उच्चारित असत। उदाहरणार्थ रामशेला, रामप्रहर याप्रमाणे त्या मागची त्यांची भूमिका अशी असायची की चराचरातील हरेक वस्तूमध्ये राम भरून उरलेला आहे ही भावनाच त्यांच्या आचरणातून, त्यांच्या दैनंदिन व्यवहारातून प्रतीत व्हायची। दृश्यातील प्रत्येक वस्तूमध्ये, मग तो दगड का असेना, पाषाण का असेना, जाणीव ही ओतप्रोत भरलेलीच असते। गरज असते तिला निखळ निर्व्याज प्रेमानं प्रगट करण्याची। हे तंत्र संत आपल्याला शिकवित असतात। पुरुष प्रकृतीमध्ये म्हणजेच शिवशक्तीनं बनलेल्या या सृष्टीत केवळ एकच एक परब्रह्म भरून आहे, हे समजवण्यासाठीच समर्थांनी या चळाचळ निरूपण नाम समासाची रचना केलेली आहे। गगनासारिखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित। म्हणजे समर्थ म्हणतात की ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ, अमर्याद उंच असे अंतराळ असून ते सदोदित, निर्गुण, निर्मळ आणि निश्चल आहे। बघा, सांप्रत काळाचा विचार करताना पाषाणासारख्या गोष्टी तर खूपच दूर, पण माणूस माणसातील जाणीवही ओळखेनासा झालेला आहे। घरं दिवसेंदिवस छोटी होत चाललेली आहेत। अशा दिडक्या घरातील 3-4 माणसांमध्येही नीटपणे धडपणे सुखसंवाद होताना दिसत नाही। जगात पैशाचा सुकाळ आलाय, पण प्रेमाचा दुष्काळ पडलेला आहे, हे ध्यानात ठेवा। मनाची श्रीमंतीच हरवून गेलेली आहे। जाणीव शून्यतेमुळं कुबेराशी गंगा वाहत असूनही समाज मन मात्र प्रेमासाठी तहानलेलं आहे। या विचित्र अवस्थेला कारण आहे जाणीवेचा अभाव। अशा वेळी या जगज्योती नाम दशक नीट समजून घेतला पाहिजे। त्याची प्रचिती घेतली तर या सृष्टीमध्ये एका रामाशिवाय आम्हाला दुसरं काही एक दिसणार नाही। सर्वांमध्ये एकच एक असलेल्या जाणीवेला जाणल्यामुळं पाषाणालाही पाझर फुटेल आणि सृष्टीत प्रेमगंगा पुन्हा दुतडी भरून वाहू लागेल। त्यास परमात्मा म्हणती, आणिक नामे नेनो किती, परी ते जाणीजे आदी अंती, जैसे तैसे। त्यालाच परमात्मा असे म्हणतात। आणखीही त्याला किती नावे आहेत ते कसे जाणणार, पण तरी ते परब्रह्म आदी अंती जसेच्या तसेच आहे हे जाणून घ्यावे। विस्तीर्ण पसरला पैस,
भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास, जैसे तैसे. म्हणजे खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे, तिच्या सर्व बाजूला अवकाश दाटलेला आहे, अशी कल्पना केली तर तसा भास कदाचित होऊ शकेल. पण परब्रह्म हे निराभास असून ते सदैव जसेच्या तसेच असते. चहूकडे पाताळ तळी, अंतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी, संचलेची असे. म्हणजे ते ब्रह्म चारी बाजूला, चहूकडे, पाताळाच्याही खाली, अंतराळाच्या वर असे अनंत, सदा सर्व काळी. एवढेच नव्हे तर कल्पांत काळीही सर्वत्र घनदाट कोंदटलेले असते. बघा, या विश्वामध्ये केवळ मनुष्याजवळ जाणीव आहे असं आपल्याला वाटतं, मात्र ही जाणीव सर्व सजीव प्राणी मात्रांमध्ये, निर्जीव वस्तूत देखील भरलेली आहे, भरून असते. अर्थात भौतिक सुखांच्या मागं लागलेल्या मनुष्यातील जाणीव पोतट होऊ लागली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. नाहीतर केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निरपराध गरीब प्राण्यांचा जीव घेऊन त्याचं मांस मिटक्या मारत त्यानं खाल्लं नसतं. ज्यांची जाणीव प्रगल्भ असते, ज्यांना भूतदया अंतरंगातून उमगलेली असते, अशा मंडळींना सामिष आहाराचा तिटकाराच वाटतो. ही जाणीव निर्जीवांनाही भरून असते. संत नामदेवांच्या चरित्रातील हा प्रसंगच पहा. नामदेव मुळातच विरक्त वृत्तीचे, सदा विठ्ठलनामात दंग असे त्यांचं व्यक्तिमत्व. एके दिवशी त्यांच्या वडिलांनी शिवलेल्या कपड्याचं एक मोठं गाठोडं नामदेवांकडं दिलं आणि सांगितलं, नामा, हे शिवलेले कपडे शेजारील गावच्या आमक्याकडं नेऊन दे आणि त्याच्याकडून अमुक इतके पैसे घेऊन ये. नामदेव गाठोडं घेऊन निघाले. मुखानं विठ्ठलाचं भजन चालूच होतं. गावापासून काही अंतर दूर गेल्यावर काही उडाणटप्पू लोकांनी नामदेवांना गाठोडं घेऊन येताना पाहिलं. नामदेवांची फजिती करण्याच्या उद्देशानं ते म्हणाले, नामदेवा, काय घेऊन चालला आहात? नामदेवांनी शिवलेले कपडे घेऊन शेजारच्या गावी निघालोय असं सांगितलं. त्यावर त्या चांडाळ चौकडीनं नामदेवांना हाताला धरून नदीकिनारी आणलं आणि तेथील दगडधोंड्याकडं हात करून ते सांगू लागले, नामा, तू विठ्ठलाचा भक्त आहेस ना? अरे मग या विठ्ठलाला किती थंडी वाजत आहे, तुझ्याकडचे कपडे त्याला तू का घालत नाहीस? त्याला असाच कुडकुडत ठेवून तू पुढे जाणार का? नामदेवांना त्यांचं म्हणणं पटलं. लगेचच त्यांनी गाठोडं सोडलं. सगळे कपडे एक एक करून त्या दगडधोंड्यांना घातले आणि मोठ्या आनंदानं पण रिकाम्या हातांनीच ते घरी परतले. नामदेवांची कशी फजिती होते हे पाहायला ती चांडाळ चौकडी त्यांच्या घरी पोचते. मोकळ्या हातानं नामदेव परत आलेले पाहताच त्यांचे वडील संतापले आणि छडी उगारून त्यांना मारणार इतक्यात अघटित असं घडलं. त्या छडीतून मोहरा पडू लागल्या. विठ्ठलानं नामदेवांची लाज राखली. त्या प्रसंगातून विश्वात जे जे आहे त्या सगळ्यामध्ये भगवंत भरून उरलेला आहे, भरून आहे. ही नामदेवांची दृष्टी किती समृद्ध होती हे शिकण्यासारखं आहे. याचं सदैव आपण सर्वांनी स्मरण ठेवलं पाहिजे. हे जाणीवेचं शास्त्र आहे. जिथं आपण माणसातील जाणीव ओळखू शकत नाही, तिथं संतांनी दगडधोंड्यातील राम स्वरूपालाही जिवंत केलं. ज्ञानदेव महाराज भिंतीवर बसून चांगदेवाच्या भेटीला गेले. त्यांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले. पंढरीराया
नाथांनी दिलेला लोण्याचा गोळा खायचा, नामदेवांनी दिलेली खीर प्यायचा, कल्याण स्वामींच्या सांत्वनासाठी स्वतः समर्थ पाषाणाच्या समाधीतून प्रगट झाले, हा निस्सीम सगुण भक्तीचा परिपाक आहे. तोच समर्थ आपल्याला या समासातून स्पष्ट करत आहेत. आपल्या घरचा, मोकळ्या जागेचा किंवा जमिनीचा आकार सांगताना त्याच्या चारही बाजूंची लांबी, रुंदी अशी मोजमापं देऊन नेमका तो कसा आहे याचं तपशीलवार वर्णन सांगता येतं. त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूप कसं आहे या प्रश्नाचा खुलासा मोजमापं देऊन करताच येत नाही. कारण परब्रह्म हे तर निश्चळ आहे, निराकार आहे. त्यात संवेदना, हालचाल, कर्म आदी गोष्टींचा संबंधच येत नाही. त्याला वस्तुमान, आकार, गुणधर्म असं काहीच नसल्यामुळं त्याचा नेमका तपशील निर्देशित करताच येत नाही. परब्रह्म केवळ आहे इतकंच त्याबद्दल सांगता येतं. मग हे विश्व निर्माण झालं तरी कसं? ते अचळ असल्यामुळं कर्तेपण त्याच्याकडं जात नाही. या मागील रहस्य उलगडताना समर्थ पुढे सांगतात, ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ, त्यास नामेही पुष्कळ. त्रिविधा प्रकारे म्हणजे अशा त्या एकट्या एक अचंचळ परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचळ असल्याचा भास निर्माण झाला. त्यालाही अनेक प्रकारे बरीच नामे ठेवली गेली. याचाच अर्थ अचंचळ म्हणजे परब्रह्म त्या निश्चल परमतत्वात चंचळ असल्यासारखं भासतं, काही हालचाल असल्यासारखी जाणवते. ही संकल्पना समजवण्यासाठी एक उदाहरण पाहूया. आपण ज्यावेळी थिएटरमध्ये जातो त्या ठिकाणी पांढरा शुभ्र असा पडदा असतो. त्या पडद्यावर संपूर्ण चित्रपट दाखविला जातो. चित्रपट पाहत असताना त्यात अनेक प्रसंग येतात. त्यात आपण एकरूप होऊन जातो, समरस होऊन जातो. त्यातील करुण प्रसंगी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. तर ज्या वेळेस विनोद होतो, विनोदी प्रसंगात आपण मनापासून हसतोही. पण जे सर्व ज्या पडद्यावर घडत असतं तो या सर्वांहून अलिप्तच असतो. गंमत म्हणजे पडदा नसेल तर तो चित्रपट बघताही येत नाही. हा अचंचळ पडदा चित्रपटाचा भाग नसतोच, केवळ त्याच्या पृष्ठभागावर काही हालचाल होत असते एवढंच. त्याप्रमाणे पडदा म्हणजे अचंचळ परब्रह्म आणि चित्रपट म्हणजे ब्रह्मस्वरूपात हालचाल झाल्यासारखं वाटतं ती मूळ माया, या ब्रह्मांडाचा विस्तार. पिक्चरमध्ये जशी उत्तम, मध्यम, वाईट स्वभावाची पात्र असतात तशीच ती सृष्टीतही आढळतात. ती परब्रह्माचीच रूपं असतात. त्यातील काही स्त्रीवाचक, काही पुरुषवाचक तर काही नपुंसकवाचक असतात. या आभासित सृष्टीमध्ये जे दिसतं त्याचं या 3 विभागांत वर्गीकरण करून सांगता येतं. वास्तविक हे दाखवणं म्हणजे अचंचळ पडद्यावरील चंचळ चित्रपट पाहून पुन्हा ते सर्व आभासी होतं असं म्हणून सोडून देण्यासारखंच आहे. चित्रपट पाहताना जसा पडद्याचा विसर पडतो तसं सृष्टीमध्ये वावरताना आपल्याला परब्रह्माचा विसर पडतो. मागील समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले होते की सिद्धांत समजण्यासाठी पूर्वपक्ष उघडून लावला पाहिजे. याचा संदर्भ या ठिकाणी आहे आणि तोच समर्थ विस्तारानं समजवणार आहेत. निश्चळ परब्रह्माचा विचार करताना त्याची स्त्रीवाचक, पुरुषवाचक तसंच नपुंसकवाचक
नावं सांगून समर्थ एक नवा पैलू आपल्यासमोर मांडू पाहत आहेत। एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही सत्य नसलं तरी आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व व्यर्थ असलं तरी त्यावर चढलेल्या शब्दरूपी जंजाळानं चंचळ कसं भासू लागतं याचं मोठं रंजक वर्णन समर्थ पुढे करत आहेत। निश्चळ परब्रह्मात जी चंचलता दिसून येते त्याचं नेमकं कारण काय, ती कशी जाणवते याचं चिंतन आपण या समासात करत आहोत। जसं आकाशात निर्माण झालेल्या वायूला आपण वेगळेपण देतो तसंच निश्चळात निर्माण झालेल्या मूळ मायेला आपण वेगळेपणानं पाहतो। परब्रह्मावर कार्यकारण भावाच्या आधारे कर्तेपणाचा आरोप करतो। निश्चळ ब्रह्म आणि त्याची स्वसंवेद्य जाणीव यालाच समर्थ मूळ माया, मूळ पुरुष, मूळ प्रकृती अशी नामाभिधानं देतात। विश्वनिर्मितीचा अभ्यास आपण यापूर्वीही बघितलेला आहे। मूळ मायेच्या अंतरंगामध्ये गुणमाया प्रसवली। गुणमायेतून त्रिगुण आणि त्यातून पंचमहाभूत निर्माण होऊन ही अष्टधा प्रकृती अस्तित्वात आली। हे सृष्टी उत्पत्तीचं सूत्र समर्थ ज्ञान दशकापासून सांगत आलेले आहेत। त्यात अजून सुस्पष्टता आणणारा एक महत्त्वाचा पैलू समर्थांना या समासातून सांगायचा आहे। चंचल असणाऱ्या या दृश्य जगतामधून निश्चळ असणाऱ्या परब्रह्माच्या दिशेनं आपण कसा प्रवास करू शकतो यावर समर्थ प्रकाश टाकत आहेत। सृष्टीचा विकास मूळ माया ते पंचतत्व असा झाला आहे। आत्मज्ञानासाठी आपल्याला पंचतत्व ते मूळ माया असा प्रवास उलट मार्गानं करायचा आहे। विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये प्रकृतीच्या दोन अंगांचा अभ्यास करताना पिंड व ब्रह्मांड या संकल्पना समर्थांनी समजावून दिलेल्या आहेत। त्या पिंड ब्रह्मांडातील समन्वयाचा भाग समर्थ इथं सांगत आहेत। तो जर नीट समजावून घेतला तर चंचल दृश्यातच निश्चळाची अनुभूती आपल्याला येऊ शकेल। मी म्हणजे देह किंवा मी जीव अशी द्वैतरूपी टोपी आपण आपल्या डोक्यावर चढवलेली आहे। त्यामुळं ब्रह्मांड देखील आपल्याला द्वैत रूपात दिसतं। त्याचं बाह्य विराट रूपच तेवढं आपल्याला समजतं, कळतं। पिंडाचे 4 देह असतात। पिंडाचे जे 4 देह असतात ते स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण। तसेच ब्रह्मांडाचेही 4 देह आहेत, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया। पिंडाच्या 4 देहात तसंच ब्रह्मांडाच्याही 4 देहात एकच एक जाणीव भरून उरलेली असते। अज्ञानवश पिंडातील मीनं स्वतःला स्थूल देहापुरतीच मान्यता दिली आहे। त्यामुळं पिंडातील स्थूल देहाचा ब्रह्मांडाशी जेव्हा समन्वय साधण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मांडाचा स्थूल देह अर्थात विराट देहाशीच आपण जोडले जातो। मी म्हणजे देह हीच आपली भूमिका असेल तर मूळ माया आपल्याला सृष्टीच्या बाह्यांगामध्येच अडकवून ठेवते। बाह्यांगात रमणं हे देहबुद्धीचं काम आहे। अशा देहाचं स्त्रीवाचक, पुरुषवाचक आणि नपुंसकवाचक नावात वर्गीकरण करता येतं। मूळ मायेतील ईश्वरीय जाणिवेला जी पुरुषवाचक नाव आहेत ती अशी परमात्मा, परेश, परमेश्वर, जगदात्मा, जगदीश्वर, अंतरात्मा, विश्वात्मा इत्यादी। ईश्वराच्या
स्त्रीवाचक नावांमधील काही नावं अशी आहेत: मूळ माया, जगदंबा, जगदीश्वरी, परमेश्वरी, विश्ववंद्या इत्यादी. मूळ मायेची नपुंसक अर्थात ज्यांना आपण ते या सर्व नामानं संबोधू शकतो अशी ही बरीच नावं आहेत. त्यापैकी काही नावं आहेत: जाणणं, चित्त, अंतकरण, श्रवण, मनन, चिंतन इत्यादी. या तिन्ही वर्गांचं एकत्रीकरण म्हणजे मूळ माया. पुढे, न दिसता नाव ठेवणे, न देखता खून सांगणे, असो हे जाणाया कारणे. नामाभिधाने म्हणजे जे दिसत नाही त्याला नावे ठेवायची, जे दिसत नाही त्याची खूण लक्षणे सांगायची. हे सगळे विलक्षणच आहे, पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती. शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे. त्यालाच मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष असे म्हणतात. शिवशक्ती आदीही अनेक नावे नाना प्रकारे ठेवली जातात. परिजे नाम ठेविली जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विन कासया, वल्गना करावी. म्हणजे ज्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचितीशिवाय उगीचच वल्गना करण्यात काय अर्थ आहे. रूपाची न धरिता सोये, नामा सरीसे बरंगळो नये, प्रत्ययाविन गळंगा होये, अनुमान ज्ञाने. म्हणजे रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये. अनुभव नसताना नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच माचतो. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा. भेद आहे. म्हणजे निश्चळ अशा गगनामध्ये एकाएकी चंचळ वारा भराभरा वाहू लागला तरी त्या गगनात आणि वाऱ्यात खूप असा फरक आहे, खूप भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करून जाऊ. म्हणजे तसेच निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ अशा मायेचा भ्रम भासू लागला. त्या भ्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखवू. जैसे गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चलन, इच्छा स्फूर्ती लक्षण, स्फूर्णरूप. म्हणजे जसा आकाशात वायू झाला तसे निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणी हालचाल झाली. एकोहम भौस्याम, या इच्छा स्फुरणरूप स्फूर्ती निर्माण झाली. अहमपणे जाणीव झाली, तेची मूळ प्रकृती बोलिली. महाकारण काया रचली, ब्रह्मांडीची. म्हणजे निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात. हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती. विराट ते स्थूळ. म्हणजे ब्रह्मांडाचा महाकाय किंवा मूल प्रकृती हा महाकारण देह आहे. अव्याकृत हा कारण देह आहे. ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ म्हणतात आणि स्थूल देहाला विराट म्हणतात. ऐसे पंचीकर्ण शास्त्र प्रमये, ईश्वर तनु चतुष्टये, म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया. म्हणजे शास्त्रामध्ये जे पंचीकरण सांगितले आहे त्याप्रमाणे हे ईश्वराचे 4 देह आहेत, म्हणून मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव असते असे म्हणावेच लागेल. परमात्मा परमेश्वर, परेश ज्ञानघन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदेश्वरू. पुरुष नामे म्हणजे परमात्मा, परमेश्वर, परेश, ज्ञानघन, ईश्वर, जगदीश, जगदात्मा, जगदीश्वर ही त्या परमात्म्याची पुरुषवाचक नामे आहेत.
सत्तारूप ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप ज्योतिरूप, कारणरूप चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त म्हणजे सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलीस इत्यादी नावे आहेत. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही कटुस्थ बोलिजे म्हणजे आत्मा, अंतरात्मा, शिवात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही कटुस्थ इत्यादी नावेही आहेत. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषिदेव, मुनिधरता म्हणजे इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषिदेव, मुनिधरता हे सर्व. गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, सर्व लोकांचे अंतर, तो सर्वांतरात्मा बोलिजे म्हणजे गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुवर इत्यादी सर्व लोकांचे अंतकरण तोच सर्वांतरात्मा म्हणावा. चंद्र, सूर्य, तारामंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्गे, सप्त पाताळे, अंतरात्माच वर्तवी म्हणजे सूर्य, चंद्र, तारामंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग आणि 7 पाताळ यांना अंतरात्माच चालवतो. गुप्त वल्ली पाल्हाळली, तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकिली पाहिजे श्रोती म्हणजे मूळ मायारूपी गुप्त वेल आहे. तिचा अफाट असा विस्तार झाला आहे. प्रथम तिची पुरुषवाचक नामे सांगितली, आता श्रोत्यांनी स्त्रीवाचक नामेही ऐकली पाहिजेत. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी म्हणजे मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी अशी आहेत. अंतरहेतू, अंतरकळा, मौन्यगर्भ, जाणीव कळा, चपळ जगज्योती, जीवनकळा, परा पश्यंती मध्यमा म्हणजे अंतरहेतू, अंतरकळा, मौन्यगर्भ, जाणीव कळा, चफळ जगज्योती, जीवनकळा, परा पश्यंती आणि मध्यमा असे. युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, नाना चाळना, भूत भविष्य वर्तमाना उकलून जावी म्हणजे युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, नाना चाळना, भूत भविष्य वर्तमानाला उलगडून दाखवणारी शक्ती ही तिची स्त्री नामे आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती जाणे, तुर्यात ताटस्था अवस्था जाणे, सुखदुःख सकळ जाणे, मानापमान म्हणजे जी जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांना जाणते, तुर्या तटस्थता या अवस्थांनाही जाणते, त्याप्रमाणे सुखदुःख, मानापमान इत्यादी सर्वही जाणते. ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळी म्हणजे ती अत्यंत कठीण असून कृपाळू आहे, परम कोमल आणि स्नेहाळू आहे, त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्याद प्रेम करणारे आहे. पहा, या ओवीमध्ये समर्थ मूळ मायेची भिन्न स्वभाव वैशिष्ट्य एकत्रच सांगत आहेत खरं, पण त्यात मोठा गर्भितार्थ भरला आहे. मूळ माया जशी अत्यंत कठोर आहे, रागीट आहे, तशीच ती कृपाळू, कोमल, प्रेमळ आहे, मायाळू देखील आहे. मायेचं हवं ते स्वरूप जीवनात उतरवण्याचं आपल्याच हातात असतं. आपण सृष्टीकडं कोणत्या दृष्टिकोनातून बघतो
यावर ते अवलंबून असतं. आपण स्थूल विचारानं भेद दृष्टीनं सृष्टीकडं पाहत असू तर मायेचा रोष आपण ओढवून घेऊ. ती आपल्यासाठी कठोर भासते, दुस्तर होते. प्रारब्धाच्या सुखदुःखात ती आपल्याला होरपळत ठेवते. परंतु मी देह नाही, मी देहाहून वेगळा आहे, अशा उन्नत भूमिकेतून जो सृष्टीमध्ये वावरतो त्याच्यासाठी हीच माया सद्गुरूंच्या माध्यमातून कृपावंत होते. तिच्या तडाख्यातून सुटून परब्रह्माच्या भेटीसाठी तळमळत असलेल्या अशा जीवाला मायाच साधन मार्ग मिळवून देते. म्हणून समर्थ मूळ मायेचा परम कृपाळू असा गौरव करत आहेत. मूळ मायेशी संलग्न असलेले सद्गुरू आपल्याला नामासारखं सुलभ असं आणि सोपं असं साधन देतात. आत्मस्वरूपी स्थित असलेले सद्गुरू प्रसंगी देह धारण करून भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला आधारासाठी नामरूपी दोरखंड त्यांच्यापर्यंत नेऊन देतात. नामरूपी दोरखंडाला एकदा घट्ट धरलं की मग चिंता नाही. हा भवसागर तो जीव अनायासे पार करून जातो. असंच नव्हे तर सद्गुरू त्याला पैल तरी नेतात. जसा सद्गुरू प्रदत्त साधनावरील जीवाचा विश्वास दृढ होत जातो तसतसं तो अंतर्यामी सूक्ष्मात रमू लागतो. सृष्टीच्या स्थूल अर्थात विराट रूपातून तो हिरण्यगर्भ अर्थात ब्रह्मांडाच्या सूक्ष्म जाणीवेकडं ओढला जाऊ लागतो. तिथं भेदाच्या रेषा पुसट होऊ लागतात. अशा स्थितीतील जीवांचा सांभाळ माया मोठ्या प्रेमानं करत असते. स्वतःच्या जंजाळातून त्यांना सुखरूप बाहेर काढते. अशा या चळातून निश्चलाकडं होणाऱ्या प्रवासातील काही शेष टप्पे आपण बघणार आहोत. आपण मागील निरूपणामध्ये आपण समजून घेतलंच की जशी आपली मानसिकता असते, जसा आपला दृष्टिकोन असतो, तसं हे ब्रह्मांड आपल्याला सामोरं येतं. आपण स्थूल दृष्टीनं जर पाहिलं तर ब्रह्मांडाचं द्वैत भरलं विराट रूपच आपल्याला दिसतं. आपलं मन सूक्ष्म होऊन वृत्ती व्यापक झाली, अंतर्मुख होऊन साधनेत समरस झालो की आपण ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाशी जोडले जातो. ब्रह्मांड मौन धारण करून त्याची हिरण्य गर्भावस्था आपल्याला अनुभूतीस आणून देतं. तात्पर्य म्हणजे हे सर्व आपल्या धारणेवर, दृष्टिकोनावर, मनोवृत्तीवर अवलंबून असतं. म्हणून संत नेहमी मनावर काम करण्याचा आग्रह धरतात. मनाचं उन्मन होणं हाच परब्रह्म स्वरूप जाणण्याचा मार्ग आहे. अशी उन्नत मनस्थितीच विश्वाचं कर्तेपण कुणाचं याचं उत्तर मिळवून देते. आज मनुष्य पृथ्वी, जल, अग्नी, वायू या तत्वांची प्रत्यक्ष विभागणी करू शकला आहे, परंतु आकाशाची विभागणी त्याला फक्त संकल्पनेनंच करता आली आहे. आकाशाला विविध नावं देऊन जसं त्यानं दोषारोपण केलं तसंच त्याला मनाच्या आधारेच भगवंताचं कर्तेपण दिसतं. मठाकाश, घटाकाश, महदाकाश, चिदाकाश या संकल्पना आपण 8व्या ज्ञान दशकातील मोक्ष लक्षण नाम या समासात अभ्यासल्या आहेत. घटामधलं घटाकाश, मठामधलं मठाकाश, ब्रह्मांडातलं महदाकाश आणि त्याच्याही पलीकडं पसरलेलं चिदाकाश. एकच एक आकाश सर्वांना व्यापून असूनही अज्ञानामुळं आपण त्याचे 4 भाग करतो. तसं मी म्हणजे देह या भूमिकेला जेव्हा आपण चिटकून असतो तेव्हा आपल्या देहातला तो जीवात्मा आपल्या अनुभूतीला येतो. मी जीव झालो
की तोच करता होतो. माझ्याकडून तोच सारं कार्य करून घेत असतो. त्याच वेळी विश्वातही अनेक कार्य घडतच असतात. त्यामागं जी विलक्षण शक्ती असते तिला आपण शिवात्मा किंवा अंतरात्मा म्हणतो. त्याच्या पलीकडं ब्रह्मांडात पसरलेला परमात्मा आणि त्याही पलीकडं अनंत ब्रह्मांडात भरून असलेला निर्मळात्मा असं आपण समजतो. जसं आकाशाला आपण विभागलं तसंच एकच एक जाणिवेला आपण जीवात्मा, अंतरात्मा, परमात्मा किंवा निर्मळात्मा असं विभागतो. अंतर्वृत्तीप्रमाणे आपल्याला विश्वाचं कर्तेपण उमगत असतं. मी केलं ही भावनाच आपलं फार मोठं अज्ञान आहे. आपली संकुचित वृत्ती कर्तेपण स्वतःकडे घेण्यास भाग पाडते. विश्वात कार्यरत असणाऱ्या परमशक्तीला जीवनात स्थान देण्याची आपली तयारी नसते. एखाद्या खेळण्यातील बॅटरी असेपर्यंत ते खेळणं चालतं आणि बॅटरी संपताच ते मृतवत होतं, म्हणजे बिघडतं, बंद पडतं. जीवात्मा हा आपल्या पिंडरूपी खेळण्यातील बॅटरीसारखाच आहे. तो असेपर्यंतच आपण कार्यरत राहतो. मात्र आपला साधनाभ्यास जसजसा वाढू लागतो, मन थोडंसं उंचीवर जाऊ लागतं, तसतसं आपल्या लक्षात येऊ लागतं की विश्वात प्रचंड ऊर्जा भरून आहे. आपण मात्र कळसूत्रीच्या भावलीसारखा आहोत. आपली स्वतःची ऊर्जा अशी नाहीच, ती ईश्वरीय शक्तीच आपल्याला नाचवीत आहे. हे विश्व म्हणजे एक भली मोठी रंगभूमीच आहे. त्यातील आणि त्यावरील सृष्टीरूपी महानाट्याचा निर्देशक आहे अंतरात्मा. तो अनंत जीवात्म्यांकडून अनंत कामं करून घेत असतो. त्या अंतरात्म्याचं कर्तृत्व पाहण्यातही एक विलक्षण मजा आहे. साधनाभ्यासातील एक पवित्र टप्पाच म्हणा. इथं आपण तुर्यावस्थेच्या जवळ पोचलेलो असतो. तुर्या ओलांडताच मन उन्मन होतं, अंतरात्मा मावळतो आणि अंतरंगात परमात्म्याचा ज्ञान प्रकाश फाकू लागतो. कर्ता, कर्म या दृश्यांची निगडीत गोष्टी केव्हाच लयाला गेलेल्या असल्यानं शांत, नितळ, धीर, गंभीर असं निश्चळपण आपण अनुभवू लागतो. हे सर्व घडतं ते आपल्या मनाच्या उंचीमुळं, वृत्ती रुंदावल्यामुळं, विचारातील खोलीमुळं. जितकं आपलं अज्ञान तीव्र तितकं आपलं कर्तेपण ठळक दिसतं. साधनाभ्यासाच्या प्रक्रियेतून जात असताना गुरुकृपेनं जीव अज्ञानातून बाहेर पडू लागतो. त्याला अंतरात्म्याचं विलक्षण कौतुक वाटू लागतं. जीव अंतरात्म्याला बघायला जातो तर तो स्वतःच्याच ठायी दिसतो. तोच देहाला चालवितो. सृष्टीतील घटनांचाही तोच करता असतो असं जीवाला दिसतं. झाडाची पानं तो अंतरात्माच हलवितो. सूर्याला तेजही तोच देतो. हिमालयातील शिखरं बर्फाच्छादित तोच करतो. झाडाझुडपांना तोच जगवितो. पक्ष्यांच्या भरारीतही तोच, फुलांच्या सुगंधातही तोच, फळातील रसास्वादही तोच, पाण्याचा खळखळाटही तोच, समुद्रही लाटांच्या गर्जनाही तोच, शांत सरोवरातील तरंगही तोच. किती म्हणून त्याची रूपं पाहावी असं जीवाला होऊन जातं. जीव जितका अंतरात्म्याच्या निकट जातो तितकी विश्वात भरलेली जाणीव त्याला स्पष्टपणे दिसू लागते. व्यक्तीचं व्यापकत्व अनुभवायला आलं की अंतरात्मा जीवाला खुणावू लागतो. त्याला निश्चळ शक्तीचं कर्तेपण अनुभूतीस येऊ लागतं. संत त्याला सगुण राम म्हणतात. तोच त्यांचा ईश्वर. ईश्वराला जेव्हा आपण सगुण भजनातून आळवू लागतो, जेव्हा आपलं मन भजनात लय होऊ लागतं, तेव्हा हा अंतरात्माच
आपल्या मनाला उन्मन करून आपलं निजस्वरूप दाखवण्यासाठी म्हणजेच निश्चळ परब्रह्माच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ लागतो. म्हणजेच अंतरात्म्याकडं या साऱ्यांचं कर्तेपण जातं. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेला घट्ट पकडून जीव जीवात्म्यापासून अंतरात्म्याचा प्रवास करू शकतो आणि तेही बिनधास्तपणे. या प्रवासात त्याला क्षर व अक्षर या दोन आधारांची म्हणजेच पुरुष प्रकृतीची मदत लागते. उजेड देणारा बल्ब हा पुरुष मानला तर त्यातील वीज ही शक्ती आहे. दोघांचे संयोग झाला म्हणजे दोहोंचा संयोग झाला तरच उजेड पडतो. तसं क्षर म्हणजे चल सृष्टी जीव आणि अक्षर म्हणजे चैतन्य अंतरात्मा. भजता भजता जेव्हा जीवाचं मन अंतरात्म्याशी समरस होतं त्यात लीन होतं तेव्हा जीव देहानं कुठंही कसाही असला तरी उन्मनी अवस्थेतील मनामुळं देहात असूनही विदेही अवस्था अनुभवण्याची कला त्याला अनायासे प्राप्त होते. अशा या अंतरात्म्याचं समर्थांसह सर्वच संतांना कोण कौतुक आहे. आपल्यालाही वाटतंय ना अशा तशा कौतुकांचं आपण अधिकारी व्हायला. दासबोधाच्या चिंतनाभ्यासाचा हा मध्यबिंदू दास नवमीच्या उत्सवाच्या प्रथम दिनीच साधला जावा ही खरोखरी समर्थांची आपल्यावरील कृपाच आहे. या समासाच्या अंतिम टप्प्यात समर्थ या दशकाची नव्हे तर परमार्थाची फलश्रुती सांगत आहेत. पाप पुण्याचा विषय जेव्हा निघतो तेव्हा सामान्यतः जे नीतीच्या विरुद्ध आहे ते पाप आणि जे नीतीला धरून आहे जे सद्विवेक बुद्धीला पटतं ते पुण्य असं आपण मानतो. अर्थातच व्यावहारिक दृष्ट्या ते गैर नाही, परंतु पाप पुण्याचा हिशोब कसा असतो, त्या संकल्पना नेमक्या काय आहेत याची खरंच आपल्याला माहिती आहे का? आपण पाप पुण्याचा विचार करतो तो फक्त आपल्या संचिताच्या दृष्टिकोनातून. आजकाल काही खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे डेबिट कार्डद्वारे चुकते करता येतात. डेबिट कार्ड स्वाईप करतात जेवढी रक्कम असेल तेवढी त्वरित आपल्या बँकेच्या खात्यातून वजा होते. जेव्हा खात्यात पैसेच नसतात तेव्हा डेबिट कार्डचा काहीच उपयोग नसतो. आपला पाप पुण्याचा हिशोबही काही प्रमाणे काहीसा असाच आहे. ज्ञानेश्वर माऊलीही याला दुजोरा देताना म्हणतात, जोपर्यंत पुण्यांश आहे तोपर्यंत जीव इंद्रसुख भोगतो, पण पुण्याची पुंजी संपताच इंद्रपणाच्या ऐश्वर्यातून जीवाला अक्षरशः खाली ढकलून दिलं जातं. म्हणून जीव पुन्हा मृत्यूलोकी माघारी येतो. पुढे सेनाचे गोळे गिळिले, गोमूत्राचे मोघे घेतले, माळा रुद्राक्ष घातले, काष्टमणी वेश वरी केला, परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. नाना व्रते नाना दाने, नाना योग तीर्थाटने, सर्वाहुनी कोटी गुणे, महिमा आत्मज्ञानाचा. बघा या तिन्ही ओव्यांमध्ये उल्लेख असलेल्या अघोरी उपासना पद्धतींनी अंतरीचा दोष थोडाच धुतला जाणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी आत्मज्ञानच असायला हवं. अनुकूल असेल तर आपण तिर्याटन व्रतवैकल्य जरूर करावीत, पण तेच भगवंत प्राप्तीचं साधन आहे असं वाटत असल्यास आपण अजूनही संभ्रमातच आहोत असं म्हणावं लागेल. अशा उपासना करण्यास समर्थांचा आक्षेप आहे असं नव्हे, पण त्याहून कोटीपटीनं जर कुठलं पुण्यकर्म असेल तर ते आत्मज्ञान आहे असं ते निक्षून सांगतात. दुर्दैवानं भीतीची गाठोडी वागवत समाज अशा उपासना मार्गाच्या नादी लागतो. त्याचं
समर्थांना वैषम्य वाटतं. त्यामुळंच त्यांनी पाप पुण्यांची अत्यंत स्पष्ट स्वच्छ अशी संकल्पना मांडली आहे. सत्या एवढे सुकृत नाही, असत्या एवढे पाप नाही, प्रचिती विन कोठेची नाही समाधान. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरोपिले पाप पुण्य रूपे सहित. म्हणजे पाप आणि पुण्य म्हणजे काय ते समर्थ अगदी 2 शब्दातच सांगत आहेत. सत्यासारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही आणि असत्यासारखं दुसरं कुठलं पाप नाही. मग सत्य आणि असत्य म्हणजे काय? एक गोष्ट आपल्याला ठाऊकच असेल. एकदा एक ऋषी जप करत बसले होते. तितक्यात एक गाय त्यांच्या जवळून धावत धावत डावीकडे निघून गेली. पाठोपाठ कसाई पण तिथं पोहोचला. त्या गायीच्या पाठीमागं कसाई लागलेला होता. गाय कुठं गेली असं तो ऋषींना विचारू लागला. ऋषी संभ्रमात पडले. सत्य सांगावं तर गायीचा प्राण धोक्यात येणार आणि असत्य सांगावं तर खोटं बोलण्याचं पातक आपल्याला विनाकारण लागणार. व्यवहाराच्या दृष्टीनं हा विचार योग्यच आहे. सत्याचा मार्ग स्वीकारून परमार्थ प्रपंचात राहता येतं, मात्र तो खडतर अग्निदिव्याचा मार्ग आहे हेही खरंच आहे. समर्थांचा सत्य असत्याचा मार्ग विचार फार विशाल आहे, व्यापक आहे. त्याचा उलगडा करताना ते सांगतात, सत्य म्हणजे स्वरूप आणि असत्य म्हणजे माया. यावरून आपण किती भ्रमात घुटमळत असतो याची कल्पना आपल्याला येईल. व्यवहार प्रपंच सचोटीनं करतो म्हणजे आपण पुण्य संचय करत आहोत असं आपण समजत असतो. अर्थात समर्थ अशा वागण्याच्या विरोधात मुळीच नाही आहेत. सचोटीनं आचरण म्हणजे सत्वगुणांचा सांभाळच होय. तो व्हायलाच हवा. पण केवळ त्यानंच आपण पुण्यश्लोक नाही होऊ शकत. जो आत्मज्ञान प्राप्त करतो, जो स्वस्वरूपाला जाणतो, तो सत्यात राहतो, सत्यात जगतो, तोच पुण्यवंत मानावा. अन्यथा जीवनात आपण कितीही सचोटीनं नीतिधर्मानं वागलो तरी त्या सर्वांचं मूळ अधिष्ठान मायाच असल्यामुळं ते सारं असत्य ठरतं. परिणामतः ते सर्व पापच ठरतं असं समर्थ सांगत आहेत. मग या पापाच्या राशी कमी करून पुण्याची गणना वाढवायची कशी? जीवनात प्रामाणिकपणे वागूनही आत्मज्ञान का बरं प्राप्त होत नाही? समर्थ पुढे समजावितात, दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत. म्हणजे आपली दृश्याची म्हणजेच अशाश्वताची असत्याची ओढ कमी होताना दिसत नाही. आपण फक्त बाह्यांगावरूनच दृश्याला किंमत देतो. जगज्योती जाणीव यांच्या आधारे सृष्टीत भरून असणाऱ्या सर्वात्मक शिवसुंदर परमात्म्याला सखोल सारासार विचारानं जाणलं, आचरणात आणलं, दृष्टीत उतरविलं तर दृश्याची असत्यता पटू लागते. असत्य म्हणजे पाप दूर करणं सहज सोपं आहे. जेव्हा दृश्य जग आपल्यासाठी मावळतं तेव्हा सत्य म्हणजे पुण्य अर्थातच परब्रह्म तेवढं शिल्लक राहतं. दृश्य विश्वाला मनातून दूर सारणं म्हणजेच पुण्यकर्म होय. गोमयाचे गोळे खाण्यानं, गोमूत्राचे हंडे पिण्यानं, रुद्राक्षांच्या माळा घालण्यानं, वेशभूषा बदलण्यानं सत्याची म्हणजेच परब्रह्माची आणि आपली भेट होणारच नाही. हे घडतं ते केवळ सद्गुरू वचनांवर सखोल चिंतन मनन केल्यानं.
आत्मनात्म विवेक केल्यानं ज्याला सद्गुरु बोधाचा निधिध्यास लागला त्याला सत्याची प्रचिती येतेच येते. आत्मा जगत ज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळवून एकची जाण अंतकरणची प्रमाण ज्ञप्ती मात्र. म्हणजे तो आत्मा ती जगत ज्योती ते सर्वज्ञपण अशा तिन्ही वर्गवारीतील म्हणजेच पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी नावांनी संबोधली जाणारी शक्ती ही एकच आहे असं समर्थ सांगत आहेत. एकाच अंतरात्म्यानं त्या सर्वांना गुंफलेलं आहे. ती सर्व अभेदच आहेत. अज्ञानवश आपण त्यांना वेगळेपणानं पाहतो. मी जीवरूप झाल्यानं माझ्या संदर्भात सृष्टीतील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी होते. एकत्वाचा अनुभव आपल्याला येत नाही. पिंड ब्रह्मांडातील समन्वय साधण्यासाठी आपली पिंडातील स्थिती स्थूल विचारांची असल्यामुळं आपल्याला ब्रह्मांडाचं विराट रूप द्वैतानं भरल्यासारखं दिसतं. मग या चल अचल सृष्टीमध्ये या द्वैताचं बंड मोडून काढायचं तरी कसं हा गहन प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी संत चोखोबांच्या अभंगातील ओळी आठवतात. तर उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. म्हणजे आपलं द्वैत सुटलं नाही म्हणजेच अजून आपण हीन जातीतच आहोत. असं असताना परब्रह्माच्या उंबरठ्याला आपण कसं बरं शिवू शकणार? त्याचं दर्शन कसं करू शकणार? अज्ञानातून आलेला द्वैत भावच आपल्याला सृष्टीत या मायेत गुंतवून ठेवतो. मात्र असं असलं तरी जगदंबेच्या कृपा आशीर्वादानं त्यातून सुटका करून घेण्याचं सामर्थ्यही समर्थ लगेचच आपल्याला देतात. आपण पाप पुण्याच्या भ्रामक संकल्पनांमध्ये अडकलोय का असा प्रश्न पडतो आणि त्याला कारणही तसंच आहे. पाप पुण्याचा हिशोब मनात धरून कित्येक जण निरनिराळी व्रतवैकल्य अनुष्ठानं जपजाप्य करत असतात. प्रापंचिक गोष्टींची पूर्तता व्हावी, जमलं तर काही पुण्य कमवावं अशी लौकिक इच्छा त्याच्या पाठीमागे असतेच. केवळ भगवंत हवा म्हणून उपासना करणारेही आहेत, पण ते अगदी थोडेच आहेत. पाप पुण्याच्या नावाखाली अनेक अघोरी उपाय करणारी मंडळीही काही कमी होत नाहीत. या साऱ्यांच्या मागं भगवंताविषयी भीती हे प्रमुख कारण असावं असं वाटतं. देवावर प्रेम न करता त्याला घाबरून बहुतेक जण असं काहीही प्रकार करत असावेत अशी शंका घेण्यास वाव आहे. पाप पुण्याची मोजदाद करण्याच्या सामान्यांच्या अशा भ्रामक समजुतींच्या पार्श्वभूमीवर समर्थ आपल्याला प्रचलित असणारे चित्रविचित्र उपासना मार्ग सांगत आहेत. सांगोनो वांगणीचे काम नव्हे आपल्या अनुभवे जाणावे, प्रत्ययाविन सिनावे तेची पाप. म्हणजे हे सांगोवांगीचे कामच नाहीये. प्रत्येकानं स्वतः अनुभूती घेण्याचं हे शास्त्र आहे. सद्गुरू समाधीत का बरं तिष्ठत बसले असावेत? रामनवमी दासनवमी सारखे उत्सव साजरे करण्यातून समर्थांसारख्या संतांना काय अपेक्षित असतं? आपण सत्याची प्रचिती घेतोय का हेच ते पाहत असतात. दासबोधासारख्या ग्रंथांचा अभ्यास करून आपण
ज्या ज्ञान वल्गना करत आहोत त्या पुरे झाल्या. आता निरूपण नकोत, श्रवण नको, काहीही नको. आजपर्यंत जे झालं, जे जे सांगितलं त्याची प्रचिती घ्यावी अशी तुमची तयारी झाली आहे का? हा खरा कळकळीचा मुद्दा आहे. तशी जर आपली तयारी झाली असेल तरच या चिंतनाभ्यासाला काहीतरी अर्थ प्राप्त होईल आणि संतांचे आपण काही प्रमाणात उत्तरायी होऊ शकू. त्यामुळं प्रचितीला समर्थांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. शेवटी ते पुढं सांगतात, वेदशास्त्री सत्य स्वरूप तेची ज्ञानियांचे रूप, पुण्य झाले अमुप सुकृते सीमा सांडिली. या प्रचितीच्या गोष्टी प्रचिती पाहावी आत्मदृष्टी, प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये. आगा ये प्रचितीचे लोक हो, प्रचिती नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. म्हणजे वेदशास्त्रांमध्ये वर्णल्यानुसार सत्य स्वरूप हे ज्ञानी पुरुषाचे रूप असते. त्याच्याच ठाई आम्हा पुण्य साठते. या अनुभूतीच्या गोष्टी आहेत. प्रचिती घेतल्यावेळेन राहूच नये असं आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. समर्थांना आपल्याकडून प्रचितीची गुरुदक्षिणा हवी आहे. त्यासाठी तळमळून आपण त्यांचीच प्रार्थना करायची. हे समर्थ माऊली, तुझ्या ग्रंथातील ओवींची प्रचिती यावी म्हणून मी समर्पण भावानं तुझ्या चरणी शरण आलोय. अशी आर्ततेनं अतिशय तळमळीनं घातलेली साद समर्थांच्या हृदयी भिडल्याशिवाय राहणार आहे का? मग ती माऊली प्रभू रामचंद्रांकडे, प्रभू रामरायांकडे विनवणी करू लागते की हे रघुनाथा, तुझ्या कृपेनं माझ्या लेकरांचा प्रचिती घेण्याचा निश्चय असाच टिकून राहू दे. समर्थांनी विनवणी केली आणि प्रभू रामचंद्रांनी, रामरायांनी ती मान्यही केली. आता अवकाश आहे तो आपण प्रचितीसाठी झटण्याचा, नामामध्ये उतरण्याचा, अखंड नामस्मरण करण्याचा. पहा किती सुंदर असं विवेचन, किती सुंदर असं निरूपण समर्थांनी या दासबोधामध्ये, या जगज्योती नाम 10व्या समासामध्ये दिलेलं आहे. समर्थ म्हणतात, मूळ मायेतून अर्थात चंचळातून निर्माण झालेल्या सृष्टीतील प्रत्येक घटकात एकच एक जाणीव भरून उरलेली आहे. ही ईश्वरीय जाणीव स्त्रीवाचक, पुरुषवाचक, नपुसकवाचक नावांनी वेगळेपणानं जरी दर्शवता येत असली तरी ती अभेद आहे. याचं चिंतन आपण मागच्या भागामध्ये केलेलंच आहे. ही जाणीव असते तरी कशी? पहा, शाळेत असताना विज्ञानात आपण स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा यांचा केलेला अभ्यास आपल्याला आठवत असेलच. धरणामधील पाणीसाठ्यात वीज दिसत नाही कारण ती त्यात अनुस्यूत आहे. पण तेच पाणी जेव्हा वेगामध्ये टर्बाईनच्या मोठ्या पात्यावर सोडलं तर त्यावेळेस त्यामध्ये वीज निर्मिती होते. म्हणजेच स्थिर पाण्याला गती मिळाली
की त्यातील ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये बदलते, ती गतिज ऊर्जा होय. तसं भगवंताची जाणीव चराचरामध्ये अनुस्यूतपणे भरून आहे. जेव्हा त्या जाणीवेला शक्ती मिळते, ती गतिमान होते. म्हणजे शिव आणि शक्ती एकत्र येऊन कार्य करतात, तेव्हा सृष्टी विस्ताराचा आभास ब्रह्माच्या पृष्ठभागावर दिसू लागतो. आपण त्याला दृश्याचा विकास असं म्हणतो. हे जाणीवेच्या स्थितीच ऊर्जेचं गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होय. जाणीव आणि वायूचं एक रूपत्व म्हणजेच मूळ माया. जाणीव जोपर्यंत वायुरूपी वाहनावर आरूढ होत नाही, तोपर्यंत दृश्य जगताचा विस्तार होत नाही. त्यामुळं एकच एक जाणीव चैतन्य रूपानं चराचरात भरून असते, हे ध्यानात ठेवा. इति श्रीमद्दासबोधे गुरुशिष्य संवादे दशक 10वा समास 10वा चळाचळ निरूपण नाम. जय जय रघुवीर समर्थ.